प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन। मुख्यमंत्री आमचे सगळे सोयरे आहेत, नक्कीच न्याय देतील, आंदोलकांनी केला विश्वास व्यक्त। कोयना प्रकल्पग्रस्त त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 64 वर्षापासून आंदोलने, पत्रव्यवहार, उपोषणं, निदर्शने करत आहेत। तरीसुद्धा शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू असताना खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांनी 28 जून रोजी तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करीत प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडे दिले आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे सगळे सोयरे असल्याने निश्चित न्याय मिळवून देतील असा विश्वास प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे। कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सन 1960 साली एकूण 105 गावांचे पुनर्वसन करण्यात आले। त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नसल्याने प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी, नागरी सुविधा इत्यादी बाबींपासून वंचित राहावे लागले। तत्कालीन मंत्री महोदयांच्या आश्वासनावर कोणतीही तक्रार न करता ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या वसाहती अद्याप सुविधांपासून वंचित राहिलेल्या आहेत। त्यातील रायगड जिल्ह्यात 47 वसाहती, ठाणे जिल्ह्यात 14 वसाहती, पालघर जिल्ह्यात 8 वसाहती, रत्नागिरी जिल्ह्यात 4 वसाहती, सातारा जिल्ह्यातील पाटण व जावळी तालुक्यात सरकून राहिलेल्या एकूण 67 वसाहती आहेत। याबाबत वारंवार मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या भेटी व बैठका घेऊन तसेच निवेदने देऊनही अद्याप एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही। गेल्या 5 वर्षात तर कोयना प्रकल्पग्रस्तांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे। माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही। अनेक वेळा शासन निर्णय व शासन आदेश होऊनही संबंधित अधिकारी आवश्यक कार्यवाही करीत नसल्याने या संघटनेच्या वतीने येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य शासन आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष वेधण्यासाठी कोयना वसाहतीत असलेल्या प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, कार्याध्यक्ष अर्जुन कदम, MD चाळके, सुरेश सकपाळ, जितेंद्र सकपाळ, आनंद बरागजे, वत्सला मोरे, यशोदा मोरे, महेंद्र सावंत, रवींद्र मोरे, मिलिंद चव्हाण, सुभाष मोरे यांच्यासह शेकडो कोयना प्रकल्पग्रस्त उपस्थित होते। तो एक लक्षवेधी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून खालापूर तालुक्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। अशाच 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि 20 तालुक्यांमध्ये आज हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे। गेल्या 65 वर्षापासून दुर्लक्षित झालेलं कोयना प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनाचं काम आणि त्या अनुषंगानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण अशा प्रकारचं हे आंदोलन या ठिकाणी आज घेतलेलं आहे। पण त्यानंतर 2 तारखेला 2 जुलै मंगळवारी आपण सर्व समस्त प्रकल्पग्रस्त हे कोकण भवन ते विधान भवन असं एक राज्यव्यापी लॉंग मार्च त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्या लॉंग मार्चवर सर्व समस्त कोयना प्रकल्पग्रस्त हजारोंच्या संख्येने धडकणार आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे सगळे सोयरे आहेत, आम्ही वेळोवेळी मागण्यांसाठी पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्याने लोक हसतात असे मत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केलं आहे। परंतु आमचेच मुख्यमंत्री असल्याने अजूनही आशा पल्लवीत आहे, नक्कीच न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। प्रकल्पग्रस्त आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आमचे नातेवाईक आहेत। त्यांच्याकडून आम्हाला चांगली अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी मिळावं, यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करतो, पण त्यातनं काय आम्हाला मिळत नाही। तरी त्यासाठी त्यांनी आता हे आम्ही लक्षवेधी आंदोलन आता आम्ही करत आहे 2 तारखेपासून, तर त्याच्यावरती त्यांनी विचार करून आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी लक्ष घालावं एवढीच आमची
कोयना समाजामार्फत अखिल कोयना समाजातर्फे त्यांना विनंती आहे आणि त्यांनी त्यांच्यावरील लक्ष चांगल्या प्रकारे घालावं हीच आमची त्यांना विनंती.